विठ्ठल विठ्ठल झालं झालं शाबास वाटाळ करी वा वा सारखं शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जय जननी देवाची जय जननी देवाची जय जननी देवाची कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भर नहुर घुबर विमल जसुजोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरभु कलेश विकार मंगल भवन मंगल हारे द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारी द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया भरे मस्तक हे पाया
पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताच्या हरी मस्तक हे पायावरी वार करी वार करी संताच्या वार करी या बघा दादाला सांगता होई शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अकारण करुणा वरुणालय भक्तवंश कल्पतरु रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदानी परमात्मा भगवान परमात्मेच्या सेवेकरिता जो निवडलेला अभंग आहे तो अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण विश्वसंत तुकाराम महाराज ज्याला आपण पंचम वेद मानतो असा तुकोबरांचा गाथा त्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण चिंतन करता निवडलेला आहे। अभंगाची प्रस्तावना अशी आहे, या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकाराम महाराज सांगतात माझा शेवट गोड झाला विठ्ठल महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला। तो कशाने झाला? भगवत प्राप्ती झाल्याने माझा शेवट गोड झाला विठ्ठल तो कधी झाला तर महाराज सांगतात मी जिवंत असताना माझा काय झाला शेवट शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला मी जिवंत असताना माझा शेवट गोड झाला असे अभंगाच्या माध्यमातून सांगतात। असो सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्याय तो म्हणजे असा आजची सेवा काय निमित्तानं आहे आपणा सर्वांना जरी ज्ञात असलं तरी पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे। ऐका, ज्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले, कैलासवासी बघा ना कैलासवासी आप्पासाहेब तातेबा वारुळे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले। त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे। प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या परिवारानं या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान याचं आयोजन केलेलं आहे। 3 मुलं आहेत, माणिक आप्पासाहेब वारुळे, ज्ञानदेव आप्पासाहेब वारुळे आणि दादासाहेब आप्पासाहेब वारुळे। 2 मुले आहेत, पारोबाई आणि ताराबाई असा यांचा परिवार आहे। या परिवारानं वडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान याचं आयोजन केलेलं आहे। आई वडिलाच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, परंतु उतराई होण्याचा हा एक मार्ग आहे। माता पित्याचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, परंतु उतराई होण्याचा हा एक मार्ग आहे। ऐका, 1 दिनी कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी सुंदर खूप मोठं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। गोड अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे।
कीर्तन साथी करता महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एक दिनी कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या पिंपरी या गावामध्ये ज्या पिंपरी गावामध्ये गुरुवर्य मदन महाराजांचे श्री गुरु भाऊ महाराजांचे पाऊल लागलेले आहेत. ही भूमी गुरुवर्य मदन महाराजांच्या पदस्पर्शिनी आणि श्री गुरु भाऊ महाराजांच्या पदस्पर्शिनी ही पिंपरी गाव पुणे झालेलं आहे. या पिंपरी गावामध्ये नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एक दिनी कीर्तन महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातले सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य संगीतरत्न संगीत अलंकार श्री तुकाराम महाराज गांगर्डे यांची उपस्थिती आहे. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य सतीश महाराज चितळे त्यांची उपस्थिती आहे. संगीतरत्न संगीत अलंकार मृदंग सम्राट युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज काळे त्यांची उपस्थिती आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ ज्यांची चाल झाली ते सतीश महाराज आणि श्री तुकाराम महाराज या सुंदर चाल झाली सर्वांची उपस्थिती आहे. या ठिकाणी ज्यांनी विना घेतला आपल्या गावचं भूषण अशोक महाराज आत्ता ज्यांचं आगमन झालं आमचे आदरणीय गवारी दादा त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या हातामध्ये रिदम आहे आपल्या परिसराचं वैभव आदरणीय बळीराम महाराज बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि हे कीर्तन आपली परंपरा हा यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला आजचं ही कीर्तन जाणार आहे. त्यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जे काम करतात आपल्याच गावचं वैभव आपल्याच गावचे भाई साऊंड सिस्टीम खूप सुंदर सिस्टीम आहे. खूप मोठी सिस्टीम आहे आणि ते सुद्धा परमार्थातले खूप दर्दी आहेत. त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. खूप सुंदर सिस्टीम लावलेली आहे. या ठिकाणी आमचे भाऊ महाराज असतील आबा असतील सर्वच नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ माता भगिनी पुरुष वर्ग ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेली ही वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. जाता जाता सर्वांना एक विनंती आहे हाताने टाळी मुखाने भगवत नाम चिंतन करा. कारण कलियुगामध्ये या साधनेला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. कलियुग केवल नाम आधारा सुमेरी नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा सुमेरी नर उतर ही पारा. राम सिया कलियुग केवल नाम आधारा सुमेरी नर उतर हे पारा. हाताने टाळी वाजवा मुखाने भगवत नाम चिंतन करा. कारण भगवत नाम चिंतन करणं बरं का भगवत नाम चिंतन करणं ही कलियुगामधली खूप मोठी साधना आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवत चिंतन ही खूप मोठी साधना आहे. भगवत नाम चिंतनाशिवाय कलियुगामध्ये पर्याय नाही. विठ्ठला ज्यांचं हे प्रथम पुण्य स्मरण आहे कैलासवासी आप्पासाहेब तात्याबा वारुळे त्यांना जावं लागलं. 1 वर्षापूर्वी जावं लागलं म्हणजे आज 1 वर्ष त्यांना जाऊन पूर्ण झाली. जावं लागतं ही मृत्यूलोकातली परंपरा आहे आणि ही परंपरा अनादिकालापासून चालत आलेली. ही परंपरा अनादिकालापासून चालत आलेली. जावं लागतं ही परंपरा आहे. एक ज्ञानोबराची ओवी सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानोबरा त्याचं वर्णन करतात. उपजे ते नाशे
नासले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा विठ्ठल 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 जे जे उपजलेलं आहे त्याचं काय आहे? नाश आहे. जे नाशतं ते पुन्हा दिसतं, पण त्याचं ज्ञान असतं का नसतं? त्याचं ज्ञान तुम्हा आम्हाला नसतं. आपण अनेक वेळा उपजलोत आणि अनेक वेळा नासलोत. मागच्या जन्मी कोण होतो? या दादा, मागच्या जन्मी कोण होतो? बरं, पुढचा जन्म बरं जाऊ द्या, तुमच्या करता सांगतो. आज वार कोणता आहे? तुम्हाला वार माहित नाही. सोमवार आहे ना? बरं, मागच्या सोमवारी कोणती भाजी केली होती सकाळी? भाजी कालवण नाही सांगते. मग मागच्या जन्माचं काही ज्ञान आहे का? मागच्या जन्मी कोण होतं त्याचं काही सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येणार. ते फक्त संत सांगू शकतात. संत हे त्रिकाल ज्ञानी असतात. मागच्या जन्मी कोण होतो नाही सांगता येत. पुढचा जन्म माहिती नाही. अनेक वेळा आलोत, अनेक वेळा गेलोत. ही मृत्यू लोकातली परंपरा आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदोस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. अनेक वेळा आलो, अनेक वेळा गेलो. जन्माला यायचं, मरायचं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदोस्तारे कृपया पाये पाये मुरारे. येळा जन्म पावे भजित नाहावे भजित नित्य भावे भजित भजित. किती वेळा जन्माला भावे भजित भावे भजित नित्य भावे भजित. भजित भजित किती वेळा जन्माला नित्य भावे भजित. किती वेळा जन्माला नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित भजित. किती वेळ जन्म यावे किती भावे भजित. किती वेळा आलोत, किती वेळा गेलोत. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. त्याचं गणित नाही महाराज जीवाकडे बरं का. अनेक वेळा आलोत, अनेक वेळा गेलोत. त्याचं गणित नाही जीवाकडे. म्हणून महाराज बोलतात आपल्याला जायचंय. आपण उपजलोत, सर्वजण आपण उपजलेलो आहोत. कधी जायचंय माहिती का? स्मरण ते त्याचे त्याचे नाही. उपजलोत, उपजण्याची तारीख माहिती, पण जाण्याची तारीख होय. जाण्याची तारीख दादा नाही, पण जावं लागतं हे 100% खरं आहे बरं का. कधी जायचंय माहिती नाही. जन्म तारीख माहिती, मृत्यूची तारीख माहिती नाही.
100% जायचंय आपल्याला. साथ देती नहीं तो किसी का, 100% जायचंय. साथ देती नहीं तो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. चॅटचा थोडा आवाज राहू द्या, मला प्रॉब्लेम येतो थोडा, टाइमचा राहू द्या. सांस जाएगी चलते चलते, सांस जाएगी चलते चलते, शमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. याचा भरवसा नाही. सांस जाएगी चलते चलते, शमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. भरवसा नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तुम्हाला खूप भूक लागलेली, जेवणाचं ताट वाढलेलं आहे तुमच्या पुढे. या, जेवणाचं ताट वाढलेलं आहे. तुम्ही घास मोडलेला आहे, तुम्ही घास तोंडामध्ये घातलेला आहे, तुम्ही घास चावलेला आहे. किती वेळा चावावा लागतो घास? हा, किती वेळा? 32 वेळा तुम्ही घास चावलेला आहे बरं का. 31व्या वेळी घास तुम्ही चावलेला आहे आणि तो 32व्या वेळी तुम्हाला गिळायचा आहे. लगेच बोलवून आलं, बोलवून आलं. कोणाचं? त्याचं बोलवून आलं. तुम्ही जाग्यावर एक्सपायर झाले, जाग्यावर तुम्हाला बोलवून आलं त्याचं, तुम्ही गेले. ऐका, चावलेला घास गिळू याची गॅरंटी. आता खूप मोठे नाना, खूप मोठे आजार निघलेत. आता खूप मोठे मोठे आजार आहेत. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. चला एक ज्ञानोबराची ओवी सांगतो. ज्ञानोबरा त्याचं वर्णन करतात. काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडे तव हेची सरे. माशी या विष्ठेवरून त्या विष्ठेवर बसत असताना किती तास पंख हलवते, एका क्षणामध्ये उडते दुसऱ्या विष्ठेवर जाऊन बसते. तसं आहे आपलं. आपण एका क्षणामध्ये जाऊ शकतो. आपल्याला आयुष्य कमी आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारी सावध तोडा माया. काही ना चले आयुष्य क्षणभंगुर आहे. क्षणभंगुर आयुष्य. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले देर खाय, शतगणिले देर खाय. देवाला तो बिडा रोग क्षय, देवाला तो बिडा रोग क्षय. काय भजनाचे उरले ते बायला, राम राम स्मराती, राम राम स्मरा. भजनाचे उरले ते राम राम स्मरा, राम राम स्मरा. याचा भरवसा नाही. आयुष्य अल्पायुष्य मानव देह. हे कधी पडेल, हे कधी पडल याचा भरवसा नाही. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे उडून जाणार आहे. आपल्याला कोणाकोणातून उडून जायचंय? आपल्या फॅमिलीतून, आपल्या गावातून, आपल्या घरातून,
आपल्या नातलगातून आपल्याला एक दिवस उडून जायचंय. आता कधी उडून जायचंय हे माहिती नाही बरं का, पण घमेंड अहंकार एवढा जबरदस्त आहे महाराज. एखाद्याला म्हटलं ना तू मरशील तरी काय येतो? राग येतो. काय येतो? राग. आपण सर्व आलोत कशा करता? आपला जन्म कशा करताय खरं सांगा? आपला जन्मच मरण्याकरताय. विठाला विठाला आपला जन्म मरण्याकरताय. बरोबर आहे ना? आपला जन्मच मरण्याकरताय. ज्या दिवशी जन्म आहे ना त्या दिवशी मृत्यू ठरलेलाच. हे कधी कधी ठरल्या जातं? एक बाई येते. आपला ज्यावेळेस जन्म होतो ना एक बाई येते. तिचं काय नाव आहे? षटवी. ना ना तुमच्या गावाला येते का? पाहिली नाही परंतु ती येते. तिला यावंच लागतं. ती कुणीच पाहिली नाही, कुणीच पाहिली नाही, पण ती येते. मग हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिला जावं लागतं. हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती जाते बरं का. एकदा का तिने लिहिलं. कुठं लिहिते? पाठीवर. कुठं लिहिते? कपाळावर लिहिते. ज्ञानोबा त्याचं वर्णन करतात. ललाटीचे लिहिले, ललाटीचे लिहिले, तेन पुसे काही केले. एकदा का लिहिलं तिने पुसत नाही. तिने जसं लिहिलं तसं घडत. माझ्या कपाळावर लिहिलं तू कीर्तनकार होणार आहे. हा, माझ्या कपाळावर काय लिहिलं? तू कीर्तनकार होणार आहे. झालो ना मी कीर्तनकार. पण बरंच काय लिहिलं तिने. अगोदर म्हणले तू पखवाज वाजवणार आहे. अगोदर पखवाज वाजवणार आहे. ऐका, मग कीर्तनकार होणार आहे. झालो कीर्तनकार. तुमच्या कपड्यावर लिहिलं होतं तिने तुम्ही ऐकणार येत. काय? तुम्ही आतापर्यंत अनेक जणांचं काय ऐकलंय? तुम्ही अनेक जणांचं ऐकलं गड्या, पण ऐकलं नाही अजून. तुम्ही अनेक जणांचं ऐकलंय कीर्तन, पण तुम्ही ऐकलं नाही बरं का. विठाला 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 विठाला. तिने कपाळावर जसं लिहिलं तसं होत असतं. कारण बरं का गुरुवरे सांगायचे, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार. एकाचे उत्तर एक नाही, एकाचे उत्तर एक कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार. म्हटले कानडीने केला मराठा व्रतार. एकाचे उत्तर एका नाही. तिने जर लिहिलेलं असलं ना आपल्या कपाळावर, म्हटले महाराष्ट्रातला मुलगा कर्नाटक मधली मुलगी त्यांचं सुद्धा होतं. काय काय होतं? लग्न. महाराष्ट्रातला मुलगा कर्नाटक मधली मुलगी त्यांचं काय होतं? लग्न होतं. लिहिलेलं असावं. कशावर? फक्त आपल्या कपाळावर लिहिलेलं असावं. मग लग्न होतं त्यांचं सुद्धा. जर त्यांचं लग्न झालं तर एकमेकाचं कळत नाही. महाराष्ट्रातला मुलगा कर्नाटक मधली मुलगी, दोघांची भाषा एकमेकाला कळत नाही. ती कानडी, हा मराठी. एकाचे उत्तर एका नाही, कानडीने केला मराठा व्रतार. एकाचे उत्तर एका नाही, फक्त ते लिहिलेलं असावं बरं का.
बरं का लिहिलेला असावा. जसं लिहिलं तसं आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. जावं लागतं. ही मृत्यूलोकातली परंपरा आहे. कोण गेलं? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 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 देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भैयाली मोठी. उठा उठा जागा पाठी भैयाली मोठी. उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे. यादी देतात. यादी यादी यादी. कोण कोण गेलं? आजा पंजा. आजा मेला पंजा मेला बाप मसना. देखत देखत नंबर कोणाचा लागला? होय, कोणाचा नंबर लागला? देखत देखत नातू आणि पंतू तोही तैसा झाला. बरं का? सगळ्यांचा नंबर, सगळ्यांचा मुक्काम. सगळ्यांचा मुक्काम कुठे? आपले जरी घर आपलं जरी गट नंबर गाव तालुका वेगळं वेगळं जरी असला पण शेवटचा मुक्काम सर्वांचा एकच आहे बरं का. हे विसरू नका. शेवटचा मुक्काम सर्वांचा एक आहे. शेवटचा मुक्काम कुठे असतो? गावाच्या मध्ये का गावाच्या बाहेरी? मध्ये नाही ना मुक्काम करून देत आपल्याला कोणी. मग कोणी असो तो गावाच्या मध्ये मुक्कामच करू देत नाही. शेवटचा मुक्काम सारे कामी अवघी खोटी अंती जाणे मसन बोटी. सारी कामी अवघी खोटी अंती जाणे मसन बोटी. खोटी अंती मसन बोटी. शरीराची होय माती. शरीराची होय भगवान महाराज महाराज. जावं लागतं. ही मृत्यूलोकातली परंपरा आहे. जाताना आपण काही सोबत नेत नाही आणि येताना आपण काही सोबत आणलेलं नाही. क्या तू लेके आया बंदा क्या तू लेके जाएगा. क्या तू लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेरा. क्या तू लेके आया बंदा. काही नाही नेलं आपण सोबत. धन मिळवून कोट्यान कोटी संगे नाही रे लंगोटी. सोबत फुटका मणी सुद्धा सोबत येत नाही. बरं चला, तुमच्या गळ्यामध्ये 10 तोळ्याचं लॉकेट आहे, चेन आहे आणि तुमच्या गळ्यात माळ बी. मग आता चेन देतात सोबत का माळ देतात? काय देतात? माळ देतात, आहे का नाही? मग जे सोबत येतं ते घालावं का जे सोबत येत नाही ते घालावं? जे सोबत येतं म्हणजे माळ सोबत येते, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. सोनं नाणं हे सर्व जागेवर राहणारे महाराज बरं का. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थरूपी धन आपण जीवनामध्ये कमवलं पाहिजे. आणि सुंदर देह भगवंताने दिलेला आहे बरं का. हे शरीर खूप सुंदर दिलं भगवंताने. हा उठ हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. उठ हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया
मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण हे भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण नारायण. सुंदर देह भगवंताने दिलेला आपल्याला कशा करता हे नर शरीर कशा करता भगवत प्राप्ती करण्याकरता किंवा शेवट गोड करून घेण्याकरता हे नर शरीर आहे. शेवट गोड म्हणजे कोणता शेवट लग्नाचा का हां नाही म्हणले गोड झाला भाऊ आमचं लग्न झालं शेवट गोड लग्न झालेलं होत असतो का नाही म्हणले खूप कांदा झाला हो शेवट गोड झाला नाही हो जॉब लागला पॅकेज वाढलं शेवट गोड झाला याने होत नाही शेवट गोड भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होतो. गुरुवर्य मदन महाराज असतील श्री गुरु भाऊ महाराज असतील बरं का अशा संतांचे रजकण आपल्या भूमीला लाभलेले आहेत. ही भूमी पवित्र आहे. यांचा शेवट गोड झाला महाराज यांचा शेवट गोड झाला. त्यांनी नामस्मरणच केलं त्यांनी साधना केली त्यांनी सर्व माणसं परमार्थाला लावली. कोणी मदन महाराज असतील श्री गुरु भाऊ महाराज असतील यांनी सर्व माणसं परमार्थाला लावले. तुम्ही आम्ही अज्ञानी लावले परमार्थाला सर्व. विद्यार्थी महाराज या महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराज आहेत ना असा एकही महाराज नाही त्यांनी गुरुवर्य मदन महाराजांची मधुकरी खाल्ली नाही. सर्व महाराज मंडळी सर्व समाज खेड्यापाड्यामध्ये जाऊन सर्व माणसं परमार्थाला लावले. हेच आम्हा करणे बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बरं का सतत त्यांनी साधना केली. यांचा शेवट गोड झाला. महाराज आपल्याला सुंदर देह भगवंताने दिलेला आहे. देह दिला देहाला सामुग्री दिली. निका देह दिला असता तर अडचण आली असते. चला पंढरपूरला पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. तो घाट चढून जातो. त्या घाटावर बरीचशी मंडळी बसलेली असते. कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळे नाही कोणाला ना दिली इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण जेणे तू जोडशी नारायण असे भव पण भव रोग पण भव रोग निका देह दिला नाही हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तो जोडशी नारायण सुंदर देह दिला केवळ भगवत प्राप्ती करण्याकरता. श्री गुरु मदन महाराज श्री गुरु भाऊ महाराज असे संत या पिंपरी गावाला प्राप्त झाले. महाराज हे दोन संत पिंपरी गावाला प्राप्त झाले आणि सध्या हयात श्री क्षेत्र मांदळी या ठिकाणी ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा हे संत श्री क्षेत्र मांदळी या ठिकाणी लाभले. 23 वर्ष झाले एका जागेवर झोपलेले. किती वर्ष झालं 23 वर्ष. संत म्हणायचं कोणाला जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याशी म्हणे जो आपुले रा त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे कारंजले गांजले त्यासी म्हणे
जो आपुले त्या तोची साधू ओळखा महादेव तेथे जाणावा. जे समाजाकरता झिजतात ते संत असतात. जे संत असतात देव आणि संत फरक नाही. देव तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची ते संत असतात. आपलं गाव भाग्यवान आहे. आपल्याला शेवट गोड करून घ्यायचा आहे. भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होत असतो. भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे बरं का. महाराज सांगतात ना, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, ताने शिवने पावलो विसावा, चिंतेने पावलो विसावा. तेरा नामस्मरण करत करत देह ठेवणं म्हणजे शेवट गोड होणं आहे बरं का. नामस्मरण करत करत देह ठेवणं म्हणजे शेवट गोड होणं. गुरुवर्य मदन महाराज सतत भजन करायचे. सतत सतत रात्रंदिवस, दिवस न कळे रात्र न कळे, दिन रजनी हाचे धंदा. मला असं वाटतंय शिंक जांभळी खोकला एवढा सुद्धा वेळ वाया जाऊ देत नव्हते गुरुवर्य मदन महाराज बरं का. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. आपला शेवट गोड झाला पाहिजे. तो कशाने होतो? भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होतो. महाराज म्हणतात माझा शेवटच गोड झालाय. अभंगाच्या प्रथम शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, हो माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला,
प्राप्ती झाल्याने शेवट गोड होत असतो. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करा. बिढोबार घुमाई, विठोबार घुमाई, ढोबार घुमाई, विठोबार घुमाई, ढोबार घुमाई, विठोबार घुमाई. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भाई सबद संतन की जय. चला. विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. विठोबा या वाळके साहेब या. म्हटले आमचा शेवट गोड झाला. कशाने झाला? भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होत असतो. कोणाकोणाचा शेवट गोड झाला पुष्कळ उदाहरणं सांगता येतील आपल्याला. आपल्याला खूप वेळ कमी आहे, वेळ कमी आहे. 11:15 वाजलेले आहेत. कोणाकोणाचा शेवट गोड झाला म्हटले अनेक जणांचा शेवट गोड झाला. तो कशाने झाला? भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होतो. मग भगवंताची प्राप्ती कोणाकोणाला झाली हो? चला 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. कोणाकोणाला भगवत प्राप्ती झाली? देव आपल्याकडे येण्याने शेवट गोड होत असतो. आपला परमार्थ कसा असावा? लोकमान्य असावा का देवमान्य असावा? हां, तुमचं काय मत आहे सर्वांचं? देवमान्य परमार्थ असावा, लोकमान्य नसावा, आहे का नाही? बरं, माता भगिनीने स्वयंपाक मालकाला आवडेल असा करावा का? पुढचं नाही बोलत मी. आपल्या मालकाला आवडेल अशी भाजी करावी का तिला आवडेल अशी? मालकाला आवडेल अशी भाजी करावी. परमार्थ देवाला आवडेल असा करावा. लोकमान्य परमार्थ नकोय, देवमान्य परमार्थ असावा. आपल्या घरी देवाने यावं असा परमार्थ असावा. हा संत मालिकेमध्ये जे काही संत होऊन गेले त्यांचा परमार्थ असाच होता. जनाबाई असतील, मीराबाई असतील, नाथ महाराज असतील, श्री तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, सावता महाराज असतील, यांचा परमार्थ असा होता. विढाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वी दिंड्या मागून दिंड्या, अनेक दिंड्या जायच्या. दिंड्या आपल्या गावातून दिंडी असते ना, कधी असते हो? कार्तिकी वारीला असते ना दिंडी. त्या दिंडीतलं भजनच आगळं वेगळं असतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्या दिंडीमध्ये हे भजन नाही ती काही नसते का दिंडी असते? ज्या दिंडीमध्ये हे भजन नाही ती काही दिंडी नाही बरं का. आता आमच्या हवेने अशा नगर साईडला दिंड्या जातात, म्हणजे शिर्डीला जातात. त्या दिंडीत काय भजन हे नसतं बरं का. मग ती काय दिंडी? ती दिंडी ग्राह्य धरल्या जाते. कोणती? ज्या दिंडीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन आहे. हां, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, असं भजन असावं दिंडीमध्ये. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.
जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून आषाढी वारीला दिंड्या जात असतात पंढरपूरला. अशी एक दिंडी परभणी जिल्ह्यातून गंगाखेड गावातून एक दिंडी निघालेली पंढरपूरला. ती दिंडी परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गाव आहे. ते गंगाखेड गाव म्हणजे जनाबाईचं गाव आहे. जनाबाईंचं गाव गंगाखेड. त्या गावातून दिंडी पंढरपूरला जात होती. ते दृश्य जनाबाईने पाहिलं आणि जनाबाई म्हटली, बाबा ह्या दिंड्या कुठे जातात? बाबा सांगू लागली, या दिंड्या पंढरपूरला जातात. बाबा मला यायचंय पंढरपूरला. ध्यास घेतला. बाल हट्टय. जनाबाईची आई लहानपणीच गेली होती महाराज. वडील हेच आई, आई हेच वडील. वडील होते, आई गेली होती जनाबाईची. ज्याची आई गेली त्याला विचारा आईची व्यथा काय असते, आणि ज्याचे वडील गेले त्याला विचारा काय परिस्थिती असते वडील नसल्याची. वारुळे परिवारातले वडील गेलेत, त्या मुलांना विचारा. ते दुःखामध्ये आहेत, त्यांना विचारा काय परिस्थिती आहे. वडील गेल्याचं दुःख आगळं वेगळं असतं. पाठीवर थाप टाकण्याकरता बाप लागतो आणि चेहऱ्यावर हात फिरवण्याकरता माय लागते. माय हे घराचं अस्तित्व असतं. बाप हे आई ही घराचं मांगल्य असतं. बाप घराचं अस्तित्व असतं महाराज. बापाचं जीवन म्हणजे कलस्थानी शोभणारे जीवन असतं, तर आई घराचा पाया असतो. ऐका ना, ते सांगू लागले, बाबा मला पंढरपूरला यायचंय. दिंडीमध्ये भजन करत श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम भजन करत पंढरपूरला आलेली जनाबाई. काला झाला. सर्व वारकरी गावाकडे निघालेले आहेत. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पण जनाबाई पांडुरंगाच्या मंदिरातून बाहेर निघायला तयार नाही. भगवंताचं चरण तिने पाहिलेलं आहे. जनाबाईचे वडील बोलतात, जनाबाई आता गावी गेलं पाहिजे, आपल्याला वारी संपलेली आहे, गावी गेलं पाहिजे. ती सांगू लागली, बाबा मला गावी यायचं नाही. आता काय यायचं नाही? मी भगवंताचे चरण पाहिलेले आहे. तुझे चरण देखलिया तुझे चरण देख लिया, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, देख लिया. हा अभंग आमचे ब्रह्मचैतन्य आत्मरामगिरी बाबा म्हणत असतात बरं का. तुझे चरण देखलिया. जनाबाई सांगू लागले, बाबा मी भगवंताचे चरण पाहिलेले आहेत, मला आता गावी यायचं नाही. गावी यायचं नाही? अरे मंदिरामध्ये राहू देत नाही कोणी. बाबा मी राहीन. चालता बोलता 5 वाजलेले आहेत. 5 वाजता नामदेव महाराज मंदिरामध्ये आलेले आहेत. नामदेव महाराज त्यांच्या जवळ गेलेले आहेत. नामदेव महाराज विचारतात, नेमकं तुमचं काय चाललंय? अहो म्हटले, ही माझी मुलगी आहे, हिचं नाव जन आहे. ती म्हणते मला पंढरपूरमध्ये राहायचंय. मग राहू द्या की. अहो ओळख नाही. अहो मी आहे ना, मी सांभाळतो तिला. तुम्ही सांभाळता? हो. जनाबाईचा हात कोणाच्या हातामध्ये दिला? नामदेव महाराजांच्या हातामध्ये जनाबाईचा हात दिला. आपला हात हा चांगल्याच्या हातात असावा. आपला हात कोणाच्या हातात असावा? चांगल्याच्या हातात असावा. आपल्याला संगती चांगल्याची असावी. संगत बडो की करना तो बडत बडती जाय, संगत गधे की करना तो दो लाथा खाय, सज्जन से सज्जन मिले होवे दो बात, गधे से गधे मिले तो खावे दो लात. चांगल्याची संगती असावी. एखादा व्यक्तीला दिसायला चांगला असला, कपड्याने चांगला असून उपयोग नाही. भट्टीचेच घालतो, भट्टीच्या कपड्याशिवाय बाहेर पडतच नाही. पण त्याचं मन पहा, त्याचं अंतकरण पहा. भट्टीच्या कपड्यावर जाऊ नका. चांगला असावा. चांगल्याच्या हातामध्ये हात असावा. नामदेव महाराजांच्या हातामध्ये हात दिला. नामदेव महाराजांचं कुटुंब हे किती माणसाचं? 14 माणसाचं कुटुंब. 10 जण येते 15वी. जनाबाई आली होती देवदर्शना करता. परंतु ऐका ना, नामदेव महाराजांनी तिला घरी
निघालं. दिवस उगवला, स्नान केलं आणि स्नान करून ती पांडुरंगाच्या दर्शनाला निघाल्याच्या नंतर 14 माणसापैकी एक जण त्याच्यामध्ये होताच ना, कोणतरी हातात कारभार असतो घरातला. हां, मग जनाबाई निघाल्याच्या नंतर ती म्हटली, जने कुठं चालली? म्हटली दर्शनाला. अगं म्हटली 14 माणसाचं कुटुंब आहे आपलं, दळण दळायचंय, स्वयंपाक करायचा आहे, तू दळण दळीलंय, मग त्याच्यावर आपलं भागलं नाही. मग आता स्वयंपाक जे दळलंय त्याचा काय करायचा? स्वयंपाक करायचा. बरं, स्वयंपाक केलेला तो वाढायचा आहे. बरं, जेवल्याच्या नंतर ते भांडे घासायचे. मग उद्याच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून तुला आता काय थापायचे? तुला गौऱ्या थापायच्या. आता कोणी गौऱ्या थापत नाही. आता स्वयंपाक आबा कशा वे? होय आबा तुमचा चुलीव तुम्हाला माहिती झालं, उलटी वरात निघून आपलं चुलीव म्हणा, ऐका नाही तुम्ही बी लय चॅप्टरीत आबा. हा ऐका बरं का, पूर्वी गौऱ्या थापायचे, पूर्वीच्या माता भगिनी दळण दळायच्या. मग तिला मंदिरामध्ये जाण्याकरता वेळच भेटत नव्हता. 6 महिने झाले तिला रोज दळावं लागायचं. जात्यामध्ये तिने दळण टाकायचं आणि खुंट्याला हात लावायचा आणि गाणं म्हणायचं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तो ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. काय म्हणायची ती? ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तो ये रे बा विठ्ठला. मला यायला वेळ भेटणार आहे, ये रे बा विठ्ठला. ती भगवंताला विनंती करायची. अरे 14 माणसाचं कुटुंब आहे, 14 माणसाला पुरलीत का मला दळावं लागायचं? मला तुझ्या दर्शनाला येण्याकरता वेळ भेटेना, तूच ये रे बा विठ्ठला. येई गा तो माय बापा पंढरीचा राजा, येई गा तो माय बापा पंढरीचा सीन झाली काया, तुझ बिना सीन वाटे सीन झाली काया, येई गा तो माय बापा पंढरीचा राया, येई गा तो माय बापा पंढरीचा राया रे. ये गा तो माय बापा पंढरीचा राया. देवाला हाक मारते जनाबाई, हे देवा, हे पांडुरंगा, मला यायला वेळ नाही रे, आता माझ्या पाठीमागं खूप काम आहेत. ओवा झाल्या 6 महिने झालं, डोक्यामध्ये काय झाले? ओवा झाल्या ओवा. आता ओवा होत पूर्वी लई व्हायच्या, काय आता शॅम्पू निघाले हो, खूप मोठाले शॅम्पू, वेगवेगळे शॅम्पू. आता ओवा होत नाहीत. ओवा कशा मारावा लागतात? कशा कशा अशा अशा हुशार आहेत तुम्ही. वा तुम्ही मारतात का? तुम्ही पक्का मारून दाखवता. आता ओवा मारणं हे आपलं काम नाही, ही यांच्याकडे खाता येते. कशा मारावं लागतात? त्याचा दादा कोर्स करावा लागतो का? आता नाहीत ना, पण पूर्वी होत्या की, पूर्वी होते की, आता नाही तर पूर्वी होते की. मग कसे मारावं लागतात? हे असेच ना. हा वा झाल्या. जनाबाई म्हटले, देवा रे मला यायला वेळ भेटे ना,
मग काय केलं भगवंताने भगवान रुक्मिणी आई साहेबांच्या रूम मध्ये गेले साडी परिधान केली झालं शेवट बांगड्या घातल्या झालं बरं का दाजी बांगड्या घातल्या आणि आले ना कोणाकडे आले जनाबाईपाशी आले आणि तिच्या ओवा मारण्याचं काम भगवंताने केलं तिचे केस विसरण्याचं काम कुणी केलं भगवंताने केलं बरं का त्या जनाबाईने म्हणावं शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला अरे शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला भाऊ गोड झाला बहु गोड झाला माझा शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला गोड झाला भगवत प्राप्ती झाल्याने शेवट गोड होतो किंवा काळाला माघारी पाठवल्याने सुद्धा काय होतो शेवट गोड होतो काळाला माघारी पाठवलं पाहिजे काळाला माझ्या श्री संत नाथ महाराजांनी किती वेळा काळाला माघारी पाठवलं किती वेळा 2 वेळेस आणि तिसऱ्या वेळेस नाथबाबाने आपला देह गंगेमध्ये समर्पित केला बरं का पूर्वी नाथबाबांचं कीर्तन राहायचं पैठण क्षेत्रामध्ये नाथबाबा खूप श्रीमंत होते आता आज बऱ्याच जणांचा गैरसमज धोत्रावाले गरीब असतात पण धोत्रावाले खूप श्रीमंत असतात बरं का कशामुळे श्रीमंत असतात ते भक्ती करतात परमार्थ करतात म्हणून श्रीमंत असतात तुमचा गैरसमज तुम्हाला वाटतं का आम्हीच लय असं आम्हीच लय तसं हंबे किशी से कम नाही बरं का श्रीमंत असते भक्तीचं ते फल असतं परमार्थाचं ते साधन असते मग ऐका ना त्या काळामध्ये कीर्तन ऐकण्याकरता यायचे नाथबाबांच्या घरी बरं का त्यावेळेस कीर्तन ऐकणारे जे कीर्तन ऐकण्याकरता यायचे ना त्यावेळेस नाथबाबा प्रत्येकाला 1 किलो तुरीची डाळ द्यायचे हरभऱ्याची डाळ द्यायचे आणि 1 किलो गुळ द्यायचे 1 किलो तुरीची हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो जेवढे कीर्तन ऐकायला येतात ना त्यांना द्यायचे असं काही माझ्याकडून अपेक्षा करू नका बरं का म्हणले आम्ही तुमच्या कीर्तनाला मग तुम्ही बी 1 किलो डाळ आणि 1 किलो गुळ माझी काही पूर्तता लागणार नाही ते नाथबाबा होते खूप श्रीमंत होते आणि बरं का एकदा प्रकार असा घडला नाथबाबाच्या अंगावर तो यवन थुकला अंगावर 108 वेळा थुकला बरं का 108 वेळा थुकला पण नाथबाबांना कधी राग आला नाही कारण 4 गोष्टीवर मात करायची असे जीवन जगत असताना एक जग जिंकता आलं पाहिजे बरं का एक जग जिंकता आलं पाहिजे उदाहरण क्रमांक 2 आपलं शरीर जिंकता आलं पाहिजे आता तुम्ही म्हणता तुम्हीच गप्पा मारतात तुम्हीच रागवतात काम जिंकता आला पाहिजे क्रोध जिंकता आला पाहिजे बरं का हे सर्व गोष्टी जिंकता आल्या पाहिजे नाथबाबाने रागाला जिंकलं होतं मग 108 वेळा थुंकला परंतु प्रसाद देऊने मुक्त केला बरं का योगाने नाथबाबांची प्रेतयात्रा निघाली पहा बरं का नाथबाबांची प्रेतयात्रा निघाली मग प्रेतयात्रा निघाली 4 चौघामध्ये अशी चर्चा चालू झाली नाथबाबाला खांद्यावर उचलून घेतलं चर्चा अशी चालू झाली म्हणजे आयुष्यभर याचं ना आपलं पटलं नाही आज आपल्या खांद्यावर चालला की नाही नाथबाबांनी ते ऐकलं नाथबाबा म्हटले गड्या हो टेकवा नाथबाबा काय म्हणले टेकवा तुम्ही जा कांदे कापायला आता टेकवलं ना मग गावात चर्चा हा बोलल्यामुळे नाथबाबा उठून बसले गावातले मेन जे कार्यकर्ते होते ना त्यामुळे तुम्हाला डोकं आहे का नाही कशाला बोलायचं रे बोलले नसते तर उठून बसलेच नसते मग नाथबाबा म्हटलं गड्या तुम्ही जा मी माझ्या पद्धतीने जाईन आणि दुसऱ्या वेळेस जाण्याची वेळ आली मग नाथबाबांची प्रेतयात्रा निघाली म्हणजे आता खांदेकरी तुम्ही काय बोलू नका गड्या बोललं की ते जागे होते गपचिप नेऊन हे करायचं बोलायचं नाही आपसात चर्चा करायची नाही मग दुसऱ्या वेळेस एक बाई आपल्या मुलीला वाट लावण्याकरता स्टँडवर आली ते दृश्य त्या बाईने पाहिलं आणि ती बाई म्हणू लागली बरी आजच सवड झाली बाबाला मरायला माझी एकुलती एक मुलगी मी वाट लावण्याकरता निघाली बरी आजच सवड झाली बाबाला मरायला बाबा म्हटले आई वाट लाव मी माझ्या पद्धतीने जाईल त्यावेळेस बी नाथ बाबा उठून बसले काळाला 2दा माघारी पाठवलं महाराज
एवढी शक्ती असते संत महात्म्यामध्ये. आणि तिसऱ्या वेळेस आपला देव गंगेमध्ये समर्पित केला. ऐका ना, त्या नाथबाबाच्या घरी देव राहिले. देव किती वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे भक्ती भावे वंदित सेवाय अनन्य भक्ती भावे वंदित कावडीने पाण्याच्या घरी चक्र पाणी वाहे. देवाने कावडीने पाणी भरावं नाथबाबांच्या घरी. चंदन उघडून देवा लावायचा. कोणाला चंदन? देवाला. कोण उघडून देतय? देव. पाणी भरतय कोण? देव. नाथ महाराजांनी म्हणावं शेवट तो भला, शेवट तो भला, हरी शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, बहु गोड झाला. ज्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे कैलासवासी आप्पासाहेब तात्याबा वारुडे यांना वर्ष पूर्ण झाले. निश्चित त्यांचा शेवट गोड झालेला आहे. 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत. असा त्यांचा काय आहे? परिवार आहे. वडिलांच्या उपकारातून उतराय होण्याकरता या परिवारानं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान. वडिलांच्या उपकारातून आपण उतराय होऊ शकत नाही, पण आज त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होणार आहे. त्यांचा आत्मा आज मुक्त होणार आहे. ठीक, मुक्त होणार आहे. मुक्त होण्याकरता जर काही पुण्य कमी पडत असेल, या परिवारानं ते पुण्य कमवायचं असतं आणि केलेलं पुण्य त्या पितरांना प्राप्त होत असतं. मग ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे आपल्याला कुठला दोष लागत नाही. आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वरला जायची गरज नाही, नारायणला बली करायची गरज नाही. ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. ते आज पाहत असतात माझा मुलगा, माझी मुलगी, माझे जावई, माझे भाऊकीतले माझ्याकरता ते काही करतात की नाही. आज ते वरून पाहत असतात आणि त्यांना खूप आनंद होत असतो. म्हणून असो यथामती यथावकाश झालेली सेवा आहे भगवत चरणी समर्पित करून सेवेला ठिकाणी पूर्णविराम देतो. योग्य असेल ते ग्रहण करा, अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे. ना तरी बालक बोबडा बोली, का बा कुडावी चुका पावली, ती चूज करून मावली रेजे जेवी. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळारती तसे भक्ती. म्हणून बोलत रे गंगावती तरी शुकराल की. जाता जाता पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरीची वारी करा, कथा कीर्तन श्रवण करा. ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जा. ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवून दिला त्यांचे एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. सर्वच नामांकित महाराज मंडळी, सर्व गुणीजन, गायक, वादक सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. साऊंड सिस्टम खूप सुंदर आहे, त्यांचे आभार मानतो. माता भगिनी पुरुषवर्ग, आपतिष्ठ सखीश्वरी गणगोत्र यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. ओढिलेले पुरे वेडे वाकोडे उतरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. नाही विचारिला अधिकार म्या फुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. आम्ही जातो तुम्ही कृपा शोध्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा शोधावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पान, वाडवेळ झाला उभा पान. वैकुंठाचे रंग बोलावे वैकुंठाचे रंग बोलावे तो, वैकुंठाचे रंग बोलावे तो. अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठो हासी पावला, विठू आमासी
संत तुका वाडवेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावितो श्रीरंग बोलावितो श्रीरंग बोलावितो देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक वरधारी हरी विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ